पहिले मणी यायचे. हा त्या मोत्याच्या मणीने ते पहिले पालखी सजवते. हे बघा मंडळी, दोन्ही मुखवटे ठेवलेले आहेत. ते पाहू शकता, मस्त असं डिजिटल बनवलंय. मंडळी माऊली घोडा असणार आहे आणि जय एकविरा मंडळी, आपलं स्वागत आहे उरणचा वीरेन या चॅनलवर. आणि आज आपण थेट आलेलो आहोत पनवेल कोलीवाड्याला. पनवेल कोलीवाड्याच्या मानाची पालखी निघणार आहे, तिथंच थेट जाऊया, घेऊया दर्शन आई एकविरेचं आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी थेट आलेलो मंदिरामध्ये आणि मंदिर पाहू शकता, आई जरीमरी मंदिर असणार आहे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया जरीमरी आईचं. आलेलो आहोत गाभाऱ्यामध्ये, आई जरीमरी आई असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि मस्त असं पिकॉक तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि प्रत्येकजण दर्शन घेताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी आई माऊलीचं दर्शन घेऊया. तरी पाहू शकता मस्त अशी सजावट करत आहे आणि वर तुम्हाला पाहायला भेटणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि खाली पालखी सजवली जाते. दादूस पालखी सजवतो, पाहू शकता दादूस आता सजवते पालखीला मस्त अशी. दादूस नाव काय तुझं? माझं नाव शिवा. ओके आहे. आणि आता तू पूर्ण सजवत आहेस का? हो, देवीला तर सजवते. देवीला सजवणार आहे कारण देवी आज पालखीन बसणार आहे ना, ओके. म्हणून तिला सगळं लटून टटून झाला, 7 शिंगार करून तेव्हाच पालखीत बसवून. बरोबर. आणि हा किती वर्षानंतरचा मान असणार आहे आपला पनवेलकरांना? 1 वर्ष. 1 वर्ष गॅप असतो. 1 वर्ष आड. 1 वर्ष आड. मग त्याच्या अगोदरचा मान आपल्या कोलीवाड्याला होता असं आहे. म्हणजे 1 वर्ष आड करून तुम्हाला मान भेटतो. सो यंदाचा जल्लोष कसा दादूस असणार आहे? आणि जल्लोष फुल राडा असणार आहे. आणि कधीपासून सुरुवात केली हा जल्लोष करायचा? जेव्हा आमचा शिमगा संपते ना, तेव्हा आमची फुल तयारी चालू जोरात. हो मंडळी, मस्त अशी बोट सजवली जात आहे. सर्व काम चालू आहे. इकडं नाव पण चालू आहे. सगळेजण तयारीला लागलेले आहेत. इकडं पाहू शकता तुम्ही. मंडळी पनवेल कोलीवाडा ग्रामस्थांनी आपला सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कोली लूक पाहू शकता, इकडं छोटी नागवीन असणार आहे. मामा भेटलेले आहेत, जाणून घेऊया पालखीचं काय वैशिष्ट्य असणार आहे. पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पिढी चालू राहिलेलं आहे. ओके. आम्ही आता काढलेला जायच्या 2 दिवस अगोदर चाललेलो आहे. ओके. पण कसं आहे, जल्लोष फुल आहे. ओके. पब्लिक सिटी पण चिकार होणार आहे. पण तुझं नाव आहे तो काय मोत्याची पालखी. हा, ती मोत्याची पालखी बोलतात म्हणजे काय? ते पहिले म्हणजे काय, मोतीचे पहिले मणी यायचे. हा. त्या मोत्याच्या मणीने ते पहिले पालखी सजवायची. आणि अंधार यायचा, त्या अंधारात ते मोती चमकाचे. ओके. लांबून ती पालखी आहे ना अशी आकर्षित दिसायची. पुरी मोत्यानी सजवायची तिला, म्हणून मोत्याची पालखी. म्हणून मोत्याची पालखी. तुमचं नाव काय? आता गजानन भगत. आणि इथले तुम्ही? गीतगंगा प्रास बँड मधला मी छोटासा कलाकार आहे. ओके. ओके, धन्यवाद काका, मस्त अशी माहिती दिली. धन्यवाद.
मंडळी पाहू शकता, एक महिला भगिनी आईला दवना द्यायला आलेली आहे. मुकुट शोभे तुम्हाला झुंझुन वाहे पोळीच्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती दक्षिणा प्रेमाला जय देव जय देव सदा सर्वदा योग मंडळी आता एकविरा आईचा आणि जरमरी आईचा मुखवटा पालखीत ठेवला जाणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडळी, दोन्ही मुखवटे ठेवलेले आहेत. पाहू शकता तुम्ही पालखीमध्ये. हे बघा, एक मुखवटा असणार जरीमरी आईचा आणि एक मुखवटा एकविरेचा. दोन्ही मुखवटे ठेवलेत आणि या साईडला तुम्हाला त्यांचे कुलदैवत पाहायला भेटणार आहे. संपूर्ण कोलीवाड्याचे हे बघा सर्व ठेवलेत. इकडं कुलदैवत असणार आहे आणि इकडं सर्व दोन्ही देवीमा बसवलेले आहेत पालखीला.
मंडळी पाहू शकता एकविरायचं मस्त असं रूप बनवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मंडळी इकडं पाहू शकता साक्षात खंडोबा अवतार खडगा घेऊन दाखवलेले आहे आणि इकडं तुम्हाला 5 पांडव पाहायला भेटणार आहे आईसोबत. मंडळी पाहू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि भीम असणार आहे आणि साईडलाच तुम्हाला साक्षात एकविरा माऊली असणार आहे. मंडळी पाहू शकता आईमाऊलीचा वाघ अंगात आलेला आहे, तीव्र रूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मंडळी मस्त असं स्वरूप केलं आहे एकविरेचं आणि सर्व 5 पांडव दाखवलेत. हे बघा 5 पांडव दाखवलेत पूर्ण आणि इकडं आहे पालखी. आता थोड्याच वेळात पालखी उचलली जाणार आहे. पाहू शकता पालखी उचललेली आहे आणि वर पंखा लागू शकते, हळूहळू बाहेर काढली जाणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, हे बघा बाहेर काढली जाणार आहे पालखी. मंडळी पालखी काढलेली आहे आणि जल्लोष पाहू शकता. हा बघा पालखी काढलेली आहे आणि पाहू शकता पालखी आता थोड्याच वेळात निघणार आहे. मस्त असा वॉच आणलाय, जरीमरी आईचं असणार आहे. आणि बाबा नाव काय तुमचं? भारत कोली. ओके. आणि वॉच कुठून आणलात? बनवलात स्वतः मॅन्युअली? ओके मस्त वाटते, पाहू शकता मस्त असा डिजिटल बनवलाय. जरीमरी आई मानाची पालखी. बोला एकविरा माते के. बघा पालखी निघालेली आहे मंदिरामधून, आता प्रस्थान झालेलं आहे. जरीमरी आईच्या मंदिरातून प्रस्थान झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. ही गल्ली जरा छोटी असली तरी पण बघा पालखी मस्तपैकी निघते. ही बघा काय नियोजन आहे. डबली इकडे पाहू शकता आईमाऊली आहे, नंतर 5 पांडव बॅक टू बॅक आलेले आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही 5 पांडव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा ठाकूर घोडा असणार आहे पनवेल वरचा आणि पाहू शकता तुम्ही
हा बघा. आता आगला वेगळा लुक असणार आहे. बघूया कोणता लुक आहे. कोणता लुक असणार आहे? जय माताजी. जय माताजी. आणि किती जणींनी गेलात? 10 जणी. 10 जणींनी गेल्यात. अजून 3 जणी आल्यात, अजून येणार आहेत. आणि इकडं मस्त अशी नागवीन गेली. ही बघा नागवीन असणार आहे. हातात बोट पकडली. चोटी असणार आहे. ही बघा मस्त असा गेटअप केलाय. फुल जल्लोष चालू आहे. मंडळी पाहू शकता प्रीतम म्हात्रे साहेब पण आलेले आहेत पालखीला. बघा मंडळी माऊली घोडा असणार आहे आणि 2 घोडे येऊन आलाय आणि शुभम दादूस पण आलेला आहे. बघा पाहू शकता जागोजागी रांगोली काढल्या जाणार आहे. या ताई रांगोली काढतात. बघा पालखी आता इकडे येणार आहे आणि रांगोली काढतात. पालखी 2026 ला फुल जल्लोष. पनवेलकर हॅशटॅग पनवेलकर. पनवेल कोळीवाड्याची पनवेल कोळीवाड्याची पालखी मोठ्याची पालखी मानाची पनवेल करायची. आज आहे 2 बहिणीची भेटण. आज आहे 2 बहिणीची भेटण. पनवेलकरांच्या पालखीला धरली कारल्याची ती वाट. पनवेलकरांच्या पालखीला धरली कारल्याची ती वाट. आज आहे 2 बहिणींची भेट. आज आहे 2 बहिणींची भेट. बोला
फायनली पाहू शकता रितेश दादू आलेला आहे, एंट्री झालेली आहे. पाठीमागचा सेपरेट गेलास का? स्वतः गेलाय सेपरेट. काय नाव तुझा? ओके. आणि कशी गेलास? आयडिया कशी आली? काहीतरी युनिक काहीतरी युनिक पाहिजे होता म्हणून. ओके. एक नंबर गेलाय. पाहू शकता बॅक साईडला तुम्हाला पनवेल कोलीवाडा मानाची पालखी. हे छोटा कोली आलेला आहे, छोटा कोली. आणि इकडं बघा आणि इकडं सर्गवाला आहे. आणि कोणी पाय बघा
माझ्या पालखीला गुलाल उडविला ना पनवेल कोलीवाडा निघाला कडलेला जय पनवेल जय कोलीवाडा शनिवारी माते की जय. मंडळी पाहू शकता मस्त असा गेटअप केलाय. दीदी असणार आहे. हे बघा काय गेटअप केलाय. एका हातात तलवार आणि त्रिशूल दाखवलेला आहे.
मंडळी पाहू शकता पालखी हळूहळू पुढे चाललेली आहे आणि प्रस्थान करायला आहे पुढच्या प्रवासाला. त्या ग्रुप बघताय इथे तर आपल्या ग्रुपचं नाव सरकार ग्रुप ना. ओके, मग आपली आज पालखी निघाली. मग बहिरी देवाच्या मंदिरात पालखी पोचल्यानंतर जल्लोष आणि कारले गाडाला कशी पालखी जाईल? आता आमची उद्या आमच्या गावातून आज पालखी गेलेली आहे. उद्या आम्ही सगळे माहेर घरी जाऊ. 2 दिवस तिथं फुल मज्जा करू, फुल धमाल करू. परवा बुधवारी डोंगरावरच्या पालखीला जाऊ. चालत आमची खूप मज्जा असते. हे 7 दिवस आम्ही फुल जल्लोष करणार आहोत. डोंगरावरची पालखी झाली की आम्ही डोंगरावरून खाली होतो पण खूप जल्लोष करतो. शुक्रवारी आमचा 2 दिवस मानपान आहे आणि शनिवारी आम्ही परतीचा निवास करू. आणि टक्क्या गावावरून आमची शनिवारी गावात पालखी येईल. ओके, मग पालखी आपली टक्के गावावरती आल्यानंतर मग कसा जल्लोष? तिकडं पण एक नंबर जल्लोष असते. आता असते तसंच तिकडं पण जल्लोष असते. जल्लोष असते तिकडं पण. हे 7 दिवस आम्ही खूप जल्लोष करतो. 2 वर्षातून एकदा आमची पालखी येते ना. हे 7 दिवस आम्ही खूप मज्जा खूप जल्लोष करतो. ओके, बोला आई माऊलीचा एकविरा माते की जरीमारी माते की. मंडळी पालखी पुढे गेलेली आहे. सो हा जल्लोष पनवेल कोलीवाड्याचा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.